सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, जर तुमची रिसेंटली बोर्ड एक्झाम ही कंप्लीट झाली असेल अँड जर तुम्ही त्या सीईडीची एक्झामला अपियर करणार असाल, जर तुम्ही सीईडीची प्रिपरेशन करत असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की मला माहिती आहे की तुम्ही एमएससीईडीची एक्झामची प्रिपरेशन का करताय. कारण की तुम्हाला सीईडीची एक्झाम नंतर एका टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये किंवा टॉप फार्मसी कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन पाहिजे. बट तुम्हाला माहिती आहे का की भरपूर मुलं अशी असतात ज्यांना सीईडीच्या एक्झाममध्ये खूप चांगले पर्सेंटेज मिळतात, बट तरी पण त्यांना कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये किंवा कुठल्याही फार्मसी कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही मिळत. त्यांचं कॉलेज ॲडमिशन हे रिजेक्ट होतं. येस, भरपूर मुलं अशी आहेत. लास्ट इयर पण भरपूर मुलं अशी होती ज्यांना खूप चांगले पर्सेंटेज होते, बट तरी पण त्यांचं कॉलेज ॲडमिशन हे रिजेक्ट झालं होतं. आणि याचं मेन रिझन म्हणजे त्यांचे डॉक्युमेंट्स. त्या मुलांकडे त्यांचे डॉक्युमेंट्स हे अवेलेबल नव्हते. भरपूर मुलं अशी असतात ज्यांच्याकडे हे डॉक्युमेंट अवेलेबल नसतात आणि ती मुलं काय करतात ना, ती लेट करतात. म्हणजे सीईडीची एक्झाम झाल्यानंतर ते डॉक्युमेंट्सला अप्लाय करतात. बट काय असतं ना की त्या डॉक्युमेंटला अप्लाय केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की गव्हर्नमेंट प्रोसेस असते आणि गव्हर्नमेंट प्रोसेसमध्ये डिले होतो. ते डॉक्युमेंट तुमच्याकडे खूप लेट येतात आणि त्याच्यामुळे त्यांचं ॲडमिशन हे कॅन्सल झालेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे की तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवायचे आहेत. तुम्हाला आत्तापासून कुठल्या डॉक्युमेंटला अप्लाय करायचं आहे, कुठले डॉक्युमेंट तुमच्या ॲडमिशन प्रोसेसच्या वेळी तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहेत, हे सगळं मी तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत नक्की बघा. अँड ॲज वेल एज जर तुम्हाला काही स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही कॉलेज दोस्तचा व्हॉट्सअप बॉट यूज करू शकता. या व्हॉट्सअप बॉटवर काही स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे. जर तुम्हाला सिलेबसची PDF पाहिजे असेल किंवा जर तुम्हाला एक्झाम पॅटर्न पाहिजे असेल, हे सगळं तुम्हाला या व्हॉट्सअप बॉटवर प्रोव्हाइड केलं आहे. तर तुम्ही हा कॉलेज दोस्तचा व्हॉट्सअप बॉट नक्की यूज करा. या व्हॉट्सअप बॉटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता ही व्हिडिओ आपण 2 पार्ट्समध्ये डिवाइड करणार. पार्ट नंबर 1 आहे कंपल्सरी डॉक्युमेंट, म्हणजे असे डॉक्युमेंट जे की सगळ्या कॅन्डिडेट्सला रिक्वायर्ड असणार आहेत. म्हणजे जर तुम्ही ओपन, OBC, SBC, SC ST, SCBC किंवा VJNT ह्या कुठल्याही कॅटेगरीमध्ये तुम्ही बिलॉंग करत असाल किंवा जर तुम्ही ओपनमध्ये जरी तुम्ही बिलॉंग करत असाल तर हे डॉक्युमेंट तुम्हाला कंपल्सरीली रिक्वायर्ड असणार आहेत. तर त्याच्यामुळे पार्ट 1 मध्ये आपण कंपल्सरी डॉक्युमेंट बघणार आहोत अँड पार्ट 2 मध्ये आपण स्पेशल डॉक्युमेंट बघणार आहोत. म्हणजे असे डॉक्युमेंट जे की फक्त रिझर्व कॅटेगरीच्याच मुलांना रिक्वायर्ड असणार आहेत. म्हणजे जर तुम्ही ह्या कुठल्या रिझर्व कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर हे तुम्हाला स्पेशल डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असणार आहेत. तर असं आपण 2 पार्ट्समध्ये ही व्हिडिओ डिवाइड करणार आहोत. स्टार्ट करूया आपण पार्ट नंबर 1 पासून, कंपल्सरी डॉक्युमेंट. आता कंपल्सरी डॉक्युमेंटमध्ये सगळ्यात पहिलं डॉक्युमेंट आहे आपल्याकडे 10वीची मार्कशीट. आता 10वीची मार्कशीट तुमच्या सगळ्यांकडे असेलच, बट जर त्या मार्कशीटमध्ये काही मिस्टेक असेल तर हे तुम्ही करेक्ट करून घ्या, नाहीतर तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. सेकंड आहे तुमची 12वीची मार्कशीट. रिसेंटली तुमची 12वीची बोर्ड एक्झाम कंप्लीट झाली आहे. जेव्हा तुमची बोर्ड एक्झामचे रिझल्ट डिक्लेअर होईल त्याच्यानंतर तुम्हाला मार्कशीट ही मिळेल. तर त्याच्यामुळे तुम्हाला 12वीची मार्कशीट जेव्हाही मिळेल ती तुम्हाला हरवायची नाही आहे आणि त्याच्यामध्ये काही मिस्टेक वगैरे असेल तर हे पण तुम्हाला लगेच करेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थर्ड आहे तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट. आता 12वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट पण तुम्हाला लवकरच मिळेल. जेव्हा पण तुमचा रिझल्ट वगैरे डिक्लेअर होईल त्याच्यानंतर तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट मिळेल. तर तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट पण सांभाळून तुम्हाला यूज करायचं. त्याच्यानंतर फोर्थ डॉक्युमेंट आहे डोमिसाईल सर्टिफिकेट. आता डोमिसाईल सर्टिफिकेट का रिक्वायर्ड असतं, तर डोमिसाईल सर्टिफिकेट स्टेट करतं की तुम्ही महाराष्ट्र स्टेटमधनं बिलॉंग करता, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रीयन कॅन्डिडेट आहात, हे तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट स्टेट करतं. आता डोमिसाईल सर्टिफिकेटचा अल्टरनेटिव्ह तुमचं बर्थ सर्टिफिकेट पण आहे. बट मी तुम्हाला एक सांगेन की तुम्ही डोमिसाईल सर्टिफिकेटला पण अप्लाय करून ठेवा, कारण की ॲडमिशन झाल्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिपचा अप्लाय करताना डोमिसाईल सर्टिफिकेट रिक्वायर्ड असतं. तर त्याच्यामुळे तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट हे रिक्वायर्ड असणार आहे. ह्याला पण तुम्ही लवकरात लवकर अप्लाय करून घ्या. नंतर फिफ्थ डॉक्युमेंट आहे तुमचं इन्कम सर्टिफिकेट. आता इन्कम सर्टिफिकेट स्टुडंट्सचं रिक्वायर्ड नसतं, तुमच्या पॅरेंट्सचं रिक्वायर्ड असतं. कारण की आता तुम्ही तर कमवत नाही आहेत ना, तुमचे पॅरेंट्स कमवतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट रिक्वायर्ड असतं. त्याच्यामध्ये तुम्ही ॲन्युअल फॅमिली इन्कम तुमची नोट केलेली असते. आता हे इन्कम सर्टिफिकेट तुमचं व्हॅलिड असलं पाहिजे 31 मार्च 2027 पर्यंत. म्हणजे आता काही इन्कम सर्टिफिकेट मार्च 2026 पर्यंतच व्हॅलिड असतील, तर ते तुमचं चालणार नाही आहे. मार्च 2027 पर्यंत तुमचे ही व्हॅलिड असलं पाहिजे. इन्कम सर्टिफिकेट 2 टाईपचं येतं. एक येतं 1 इयरचं इन्कम सर्टिफिकेट, म्हणजे 1 वर्षच व्हॅलिड असतं, अँड एक येतं 3 इयर्सचं इन्कम सर्टिफिकेट, जे की 3 इयर्ससाठी व्हॅलिड असतं. तर हे तुम्हाला 2 इन्कम सर्टिफिकेट दोघांपैकी कुठल्याही तुम्ही अप्लाय करू शकता. 1 इयरसाठी पण अप्लाय करू शकता किंवा 3 इयर्ससाठी पण अप्लाय करू शकता. बट हे तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट आत्तापासून अप्लाय करायचं आहे. म्हणजे आत्ता म्हणजेच काय की एप्रिलपासून हे तुम्ही अप्लाय करू शकता. एप्रिलपासून तुमचा नवीन फायनान्शियल इयर सुरू होईल, तर तेव्हापासून तुम्ही ह्या इन्कम सर्टिफिकेटला अप्लाय करू शकता. आत्ता लगेच तुम्ही अप्लाय करू नका, नाहीतर तुम्हाला मार्च 2026 पर्यंतच व्हॅलिड असलेलं मिळेल. तर एप्रिलपासून तुम्ही इन्कम सर्टिफिकेटला अप्लाय करा.
त्याच्यानंतर आहे तुमचं स्टेट EWS सर्टिफिकेट. आता जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल, बघा कुठलीही रिझर्व्ह कॅटेगरीवाली मुलं EWS सर्टिफिकेटला अप्लाय नाही करू शकत. बट जर तुम्ही EWS कॅन्डिडेट असाल, जर तुम्ही EWS साठी एलिजिबल असाल, जर तुम्ही ओपनमध्ये बिलॉंग करत असाल, तर तुम्ही ह्या EWS सर्टिफिकेटला अप्लाय करू शकता. बट लक्षात घ्या की EWS सर्टिफिकेट सेंट्रलचा चालत नाही, तुम्हाला महाराष्ट्र स्टेटचं EWS सर्टिफिकेट रिक्वायर्ड असतं. तर EWS सर्टिफिकेट जर तुम्ही ॲप्लिकेबल असाल तर तुम्ही अप्लाय करून घ्या, की ह्याला अप्लाय केल्यानंतर हे तुम्हाला यायला पण खूप वेळ लागतो. त्याच्यानंतर 7th आहे तुमचं आधार कार्ड. आता आधार कार्ड तुमच्या सगळ्यांकडे असेलच, बट जर त्या आधार कार्डवरती काही मिस्टेक असेल, म्हणजे जर त्या आधार कार्डवरती लहानपणीचा फोटो असेल किंवा जर काही मिस्टेक असेल, तुमच्या नेममध्ये काही मिस्टेक असेल, डेट ऑफ बर्थमध्ये काही मिस्टेक असेल, तर हे तुम्ही करेक्ट करून घ्या. तुमचा जर फोटो लहानपणीचा असेल तर हा तुम्ही अपडेट करून घ्या. कारण की आधार कार्डसुद्धा तुमच्या ॲडमिशन प्रोसेसच्या वेळी रिक्वायर्ड असतं, त्यावेळीसुद्धा तुमचं आधार कार्ड हे व्हेरीफाय केलं जातं. तर त्याच्यामुळे आधार कार्डसुद्धा तुम्ही अपडेट करून घ्या. तर हे काही तुमचे कंपल्सरी डॉक्युमेंट होते जे की तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसच्या वेळी लागणारच आहेत. जर तुम्ही ओपनमध्ये बिलॉंग करत असाल किंवा जर तुम्ही कुठल्याही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल, तर हे काही कंपल्सरी डॉक्युमेंट आहेत जे की तुम्हाला कंपल्सरीली रिक्वायर्ड असणार आहेत. आता आपण बघूया स्पेशल डॉक्युमेंट्स. ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं डॉक्युमेंट आहे ते आहे कास्ट सर्टिफिकेट. आता जर तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल, म्हणजे फॉर एक्झाम्पल OBC, SBC, SC ST किंवा ST BC मध्ये बिलॉंग करत असाल, म्हणजे जर तुम्ही मराठा कॅन्डिडेट असाल आणि जर तुम्ही ST BC साठी एलिजिबल असाल, तर जर ST BC मध्ये बिलॉंग करत असाल किंवा जर तुम्ही VJNT मध्ये बिलॉंग करत असाल, तर हे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट रिक्वायर्ड असतं. या कास्ट सर्टिफिकेटमध्ये दिलेलं असतं की तुम्ही कुठल्या कास्टमध्ये बिलॉंग करता. हे असं काही कास्ट सर्टिफिकेट तुमचं दिसतं. तुम्ही एकदा बघू शकता की तुमच्याकडे अवेलेबल आहे की नाही, किंवा तुम्ही हे पॅरेंट्स दाखवू शकता की असं काही डॉक्युमेंट आहे हे आपल्याकडे अवेलेबल आहे का, हे तुम्ही विचारा. म्हणजे त्याच्याने तुम्हाला समजेल की तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट हे अवेलेबल आहे की नाही. नेक्स्ट आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. आता कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पण जर तुम्ही OBC, SBC कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल, SC ST मध्ये बिलॉंग करत असाल, ST BC मध्ये बिलॉंग करत असाल किंवा जर तुम्ही VJNT मध्ये बिलॉंग करत असाल, तर हे तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट रिक्वायर्ड असणार आहे. हे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असं काही दिसतं. हे पण तुम्ही पॅरेंट्स दाखवू शकता आणि विचारू शकता की हे कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आपल्याकडे अवेलेबल आहे की नाही. जर हे डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर लवकरात लवकर अप्लाय करून घ्या. मी तुम्हाला सांगतो की भरपूर मुलं अशी असतात ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट तर असतं, बट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे अवेलेबल नसतं आणि त्याच्यामुळेच त्यांचं ॲडमिशन हे कॅन्सल होतं. त्यांना कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जात नाही. तर त्याच्यामुळे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पण तुम्ही अप्लाय करून ठेवा. जर तुमच्याकडे ऑलरेडी अप्लाइड असेल तर नो वरीज, बट जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर लवकरात लवकर अप्लाय करून घ्या. थर्ड आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. आता नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे फक्त OBC वाल्यांना रिक्वायर्ड असतं, SBC वाल्यांना रिक्वायर्ड असतं. जर तुम्ही SC BC मध्ये बिलॉंग करत असाल तर त्या मुलांना रिक्वायर्ड असतं, किंवा जर तुम्ही VJNT किंवा DT मध्ये बिलॉंग करत असाल तर त्या मुलांना हे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट रिक्वायर्ड असतं. आता नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी असते की हे सर्टिफिकेट 31 मार्च 2027 पर्यंत व्हॅलिड असलं पाहिजे. सो जर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अवेलेबल नसेल तर ह्याला पण तुम्ही अप्लाय करून घ्या. काही अशा प्रकारे तुमचं हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट दिसतं. हे पण तुम्ही पॅरेंट्स दाखवू शकता आणि विचारू शकता की हे सर्टिफिकेट तुमच्याकडे अवेलेबल आहे की नाही. आणि ह्या डॉक्युमेंटमुळे पण भरपूर मुलांची ॲडमिशन्स हे रिजेक्ट झालेली आहेत. या डॉक्युमेंटला अप्लाय केल्यानंतर हे यायला 2 ते 3 महिने लागतात आणि त्याच्यामुळेच भरपूर मुलांना कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जात नाही, त्यांचं ॲडमिशन कॅन्सल होतं त्यांच्याकडे हे डॉक्युमेंट अवेलेबल नसल्यामुळे. तर त्याच्यामुळे जर तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अँड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे अवेलेबल असलं पाहिजे. अँड जर तुम्ही SC ST मध्ये बिलॉंग करत असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट रिक्वायर्ड नाही आहे. बट जर तुम्ही इतर कुठल्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे रिक्वायर्ड असणार आहे. तर जर तुम्ही कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल हे 3 डॉक्युमेंट्स तुम्ही लवकरात लवकर अप्लाय करून घ्या. नेक्स्ट आहे PWD सर्टिफिकेट. आता जर तुम्ही पर्सन विथ डिसेबिलिटी कॅन्डिडेट असाल तर तुमच्याकडे PWD सर्टिफिकेट हे असलंच पाहिजे. म्हणजे जर तुमच्याकडे PWD सर्टिफिकेट असेल ना तर तुम्हाला कन्सेशन पण मिळतं, म्हणजे तुम्हाला फीमध्ये कन्सेशन मिळतं, तुमच्यासाठी स्पेशल रिझर्वेशनसुद्धा असतं. तर त्याच्यामुळे जर तुम्ही डिसेबिलिटी कॅन्डिडेट असाल तर त्यामुळे तुम्हाला PWD सर्टिफिकेट हे अप्लाय करायला पाहिजे. हे तुम्ही अप्लाय करून घ्या आणि हे जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला भरपूर काही बेनिफिटसुद्धा मिळू शकतं. हे मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सांगेन. तर त्याच्यामुळे आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुमचे काही डाऊट्स असतील हे तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. जर तुम्हाला ह्या सगळ्या म्हणजे डॉक्युमेंटची लिस्ट पाहिजे असेल तर ही मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती अपलोड केलेली आहे. ह्या तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून तुम्ही ती लिस्ट पूर्ण डाउनलोड करू शकता. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे. तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा ग्रुप आपला जॉईन करू शकता.
अँड ऑल्सो जर तुम्हाला काही डाऊट्स असतील जे की मला पर्सनली विचारायचे असतील तर त्यासाठी तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. इंस्टाग्रामवर तुम्ही मला मेसेज करू शकता. मी नक्की तुम्हाला रिप्लाय करायचा ट्राय करेन. इंस्टाग्रामची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाईज आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुमचे काही डाऊट्स असतील हे तुम्हाला डायरेक्टली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. जर तुम्हाला काही स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही कॉलेज दोस्तचा व्हॉट्सअप बॉट यूज करू शकता. या व्हॉट्सअप बॉटची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाईज दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड बाय.